उपराष्ट्रपती पदासाठी पंतप्रधान मोदींसह जयराम रमेश आणि राजनाथ सिंहांकडून मतदान। सीपी राधाकृष्णन, बी सुदर्शन रेड्डी रिंगणात, तर बीआरएस, बीजेडी आणि शिरोमणी अकाली दल मतदानात सहभागी नाही। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचा उमेदवार बहुमताने निवडून येणार। चंद्रशेखर बावनकुळेंसह अनिल बोंडेंकडून विश्वास व्यक्त। एनडीएच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी बीजेडी, बीआरएससह शिरोमणी अकाली दलावर दबाव। बीजेडी, बीआरएस तटस्थ, हाच भाजपला धक्का, संजय राऊत यांची टीका। मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना पुरस्कार। काहींना वाटलं माझी राख होतीये, मात्र मी तेवढ्यात भरारी घेतली, आव्हानांपासून पळालो नाही, फडणवीसांचा विरोधकांना टोला। फडणवीसांच्या सहकाऱ्यांकडूनच त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रयत्न। फडणवीसांना फिनिक्स पुरस्कार मिळाल्यानंतर संजय राऊत यांचा आरोप। संजय राऊत हे गिधाड प्रवृत्तीचे। उद्धव ठाकरे यांनीच फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, मात्र देवाभाऊ पुन्हा उभे राहिले। नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। छगन भुजबळ मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार, समता परिषदेचं पत्र देणार। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला भुजबळ राहणार उपस्थित। राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत आज राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची बैठक, तर बबनराव तायवाडे, परिणय फुकेंसह 25 पदाधिकारी राहणार उपस्थित। भुजबळ बैठकीला जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष। उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या मनसे संदर्भातील चर्चेनंतर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करू, विजय वडेट्टीवार यांची माहिती। पंतप्रधान मोदी आज पूरग्रस्त भागाची करणार पाहणी। हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मोदी घेणार आढावा।